नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्टडी हेल्पर कोचिंग क्लासेस अहेरी येथे तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। जे विद्यार्थी स्पेशली 8 क्लासमध्ये आहेत त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। ज्याप्रमाणे बघा कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये स्कॉलरशिप एक्झाम घेतल्या जातात त्याच पद्धतीने आणखी जी एक एक्झाम घेतली जाते ती एक्झाम म्हणजे NMMS एक्झाम। परंतु बघा भरपूरशा विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असते की ही एक्झाम कोणत्या क्लासमध्ये द्यावी लागते आणि ही एक्झाम जर आपल्याला द्यायची असेल तर या ठिकाणी काय क्रायटेरिया आपल्याला त्या ठिकाणी यूज करावे लागतात। आता बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण NMMS एक्झामची डिटेलमध्ये काय करू इन्फॉर्मेशन घेऊ की नेमकं जर आपण या ठिकाणी बघत असाल तर तुम्हाला दिसते या ठिकाणी की NMMS ची एक्झाम आहे जी 2026-27 मध्ये काय होणार आहे जी होणार असते बघा। तर ही एक्झाम जनरली काय केली जाते त्या ठिकाणी तर डिसेंबर मंथ मध्ये घेतली जाते। आता ज्या ठिकाणी आपण विचार करतो एखाद्या एक्झामचा तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा त्याचा पेपर फॉर्मॅट माहित असणं गरजेचं आहे। परंतु बघा पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आहे की जे स्टुडंट 8 क्लासमध्ये आहेत ते स्टुडंटच फक्त काय करू शकतात तर NMMS ची एक्झाम देऊ शकतात। त्यातल्या त्यात बघा तुम्हाला आणखी काही गोष्टी लक्षात घ्यायचं आहे की ज्या वेळेला आपण काय करतो या एक्झामचा विचार करतो तर एक्झामचा विचार करत असताना बघा त्याचे काय केलेलं आहे क्रायटेरिया दिलेला आहे। तर त्या क्रायटेरियामध्ये बघा तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायचं आहे की जे पर्टिक्युलर काय असतात जे स्टुडंट आहेत त्यांचे जे पॅरेंट्स असतात बघा त्यांची जी इन्कम असते ती किती असली पाहिजे या ठिकाणी तर 3,50,000 याच्यापेक्षा कशी असली पाहिजे या ठिकाणी कमी असली पाहिजे। म्हणजे NMMS एक्झाम घेण्यामागचा मेन जो उद्देश आहे तो काय आहे त्या ठिकाणी की जे विद्यार्थी काय आहे इकॉनॉमिकली ज्यांचं काय आहे त्या ठिकाणी सक्षम नाहीत त्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी हेल्प व्हावी याकरिता गव्हर्नमेंट काय करते त्या ठिकाणी की जे विद्यार्थी इलिजिबल आहे ज्यांच्यामध्ये काय आहे त्या ठिकाणी की अशा प्रकारची पात्रता आहे की जे स्कॉलरशिप एक्झाम काय करू शकतात पास करू शकतात त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्कॉलरशिप दिली जाते। तर या पर्टिक्युलर एक्झामचा बघा त्या ठिकाणी पॅटर्न समजून घ्या। जर तुम्ही NMMS एक्झामचा विचार कराल तर या ठिकाणी 2 पेपर इन्क्लुडेड असतात। फर्स्ट पेपरमध्ये मॅथ असतो आणि सेकंड पेपरमध्ये काय असतो या ठिकाणी सॅट असतो। जर तुम्ही मॅथचा विचार कराल तर मॅथचे बघा या ठिकाणी टोटल 90 क्वेश्चन विचारले जातात आणि त्याचे जे मार्क असतात बघा ते 90 मार्क्स असतात आणि त्याच्यासाठी दिलेला जो टायमिंग असतो बघा तो सुद्धा किती असतो त्या ठिकाणी 90 मिनिट इतका असतो। सेकंड जो असतो बघा पेपर हा कशाशी रिलेटेड आहे सॅटशी रिलेटेड आहे। म्हणजे जे विद्यार्थी 8 क्लासमध्ये काय करत आहे त्या ठिकाणी शिकत आहे तर सॅट हा जो पेपर असतो याच्यामध्ये तुमच्या 8 क्लासमध्ये जे काही सब्जेक्ट इन्क्लुडेड असतात म्हणजे त्याच्यामध्ये जनरल सायन्स झालं सोशल सायन्स झालं आणि मॅथ झालं याच्याशी रिलेटेड जो तुमचा जो फुल सिलेबस असतो त्या फुल सिलेबसवर रिलेटेड तुम्हाला काय केले जातात सॅट या पेपरमध्ये 90 क्वेश्चन्स विचारले जातात आणि त्याच्यामध्ये बघा परत 90 क्वेश्चनला 90 मार्क्स आहे म्हणजे 1 क्वेश्चनला काय केलेलं आहे या ठिकाणी 1 मार्क दिलेला आहे। परत बघा याच्यासाठी सुद्धा जो टायमिंग असतो तो किती असतो या ठिकाणी 90 मिनिटचा असतो। ज्या वेळेला आपण पेपरचा शेड्यूल बघतो बघा तर हा जो एक्झाम शेड्यूल असतो दोन्ही पेपर काय केले जातात त्या ठिकाणी एकाच दिवशीला घेतले जातात। जो फर्स्ट पेपर मॅथचा असतो बघा त्याचा टायमिंग किती असतो त्या ठिकाणी तर 10:30 AM to 12 PM असतो। त्याच्यानंतर बघा तुम्हाला काय केलं जातो त्या ठिकाणी 12:30 to 1:30 PM ब्रेक दिला जातो आणि त्याच्यानंतर परत पेपर सेकंड घेतला जातो जो कोणता असतो त्या ठिकाणी सॅट आणि तो पेपरचा जो टायमिंग असतो बघा तो 1:30 PM to 3 PM या प्रकारे काय असतो या ठिकाणी टायमिंग असतो। तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्यायचं आहे की पहिल्यांदा तर तुम्हाला एक्झाम पॅटर्न समजला पाहिजे त्याच्यानंतर त्या एक्झाममध्ये कोणत्या प्रकारचा सिलेबस इन्क्लुडेड केलेला आहे हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे। आता मॅथमध्ये बघा टोटली जे 90 क्वेश्चन असतात ते इंटेलिजन्सी टेस्टवर विचारले जातात तिथे डिफरंट टॉपिक काय केलेले आहे इन्क्लुडेड केलेले आहे। परंतु जर सॅटचा विचार कराल बघा ते एकदा व्यवस्थित बघा की सॅटमध्ये तुम्हाला काय केलं जाईल जनरल सायन्सवर क्वेश्चन विचारले जाईल आणि ते जे जनरल सायन्सवर विचारणारे जे क्वेश्चन आहे बघा ते किती असतात त्या ठिकाणी तर 35 क्वेश्चन्स असतात आणि जर त्या जनरल सायन्समध्ये विचार कराल तर फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी असे काय केलेले आहे त्या ठिकाणी 3 पोर्शन केलेले आहे। म्हणजे फिजिक्सवर तुम्हाला 11 केमिस्ट्रीवर 11 आणि बायोलॉजीवर 13 अशा प्रकारचे टोटल 35 क्वेश्चन हे सॅट या पेपरमध्ये फक्त जनरल सायन्स या काय करणार आहे सब्जेक्टवर विचारले जाणार आहे। त्याच्यानंतर बघा दुसरा जो महत्त्वाचा सब्जेक्ट आहे तो आहे सोशल सायन्स याच्यावर सुद्धा काय केले जातात 35 मार्क्ससाठी 35 क्वेश्चन्स विचारले जातात। मग सोशल सायन्स म्हटलं की याच्यामध्ये बघा हिस्ट्री त्याच्यानंतर जिओग्राफी आणि सिविक्स हे काय केलं जाईल इन्क्लुडेड केलं जाईल। तर हिस्ट्रीचा विचार कराल तर त्या ठिकाणी त्याचे 15 क्वेश्चन जिओग्राफीचे 15 क्वेश्चन आणि सिविक्सचे 5 क्वेश्चन आणि परत एक महत्त्वाचा सब्जेक्ट असतो जो असतो तो मॅथ आणि त्याचे टोटल किती क्वेश्चन विचारले जाणार 20 क्वेश्चन 20 मार्क्ससाठी विचारले जाणार। आणि तुम्हाला परत एक गोष्ट सांगावीशी वाटते बघा की सॅटचा जो हा पूर्ण पेपर असतो हा पूर्ण पेपर 8 क्लासच्या फुल कोर्सवर काय असतो त्या ठिकाणी रिलेटेड असतो। म्हणजे जे स्टुडंट 8 क्लासमध्ये आहेत जर त्यांनी काय केलं त्यांचा सिलेबस कंप्लीट केला आणि जर त्याचा ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये जर व्यवस्थितरित्या काय केला त्या ठिकाणी सिलेबस जर कंप्लीट केला
तर अशा सिच्युएशनमध्ये सेकंड पेपरचे मार्क कव्हर करणं हे तुम्हाला काय होते, खूप इझी जाते. आणि त्याच पद्धतीने बघा की याचा क्वालिफाईड क्रायटेरिया असतो. म्हणजे जर काय असेल की तो विद्यार्थी जनरल कॅटेगरीचा असेल तर त्याला बघा पास होण्याकरिता मॅट आणि सॅट दोन्ही पेपरमध्ये सेपरेटली काय करावं लागते, तुम्हाला त्या ठिकाणी 40% इतके मार्क काय करावे लागतात, त्या ठिकाणी अचीव्ह करावे लागतात. जर तो विद्यार्थी SC किंवा ST कॅटेगरीचा असेल तर त्याला बघा त्या ठिकाणी काय करावं लागते की ईच पेपरमध्ये किती मार्क कव्हर करावे लागतात त्या ठिकाणी, तर 32% इतके मार्क काय करावे लागतात या ठिकाणी कव्हर करावे लागतात. आता बघा म्हणजे भरपूरशा विद्यार्थ्यांच्या मनात या परीक्षेविषयीचे वेगवेगळे प्रश्न असतात. जर तुम्हाला आणखी काही या एक्झामची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तसं तुम्ही काय करू शकता, आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. स्टडी हेल्पर कोचिंग क्लासेस अहेरी 7th क्लास आणि 4th क्लास इंग्लिश मीडियमच्या स्टुडंट्ससाठी वेगवेगळे लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅचेस लॉन्च करत आहे. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की आपण NMMS एक्झामची तयारी केली पाहिजे तर त्या विद्यार्थ्यांनी बघा, जर तुम्हाला आमच्याकडून कोर्स हवा असेल तर तसं तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. या एक्झामची डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ती एक्झाम इन्फॉर्मेशन पण आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. आणि जर तुम्हाला कोर्स पाहिजे असेल तर हा कोर्ससुद्धा स्टडी हेल्पर ॲपवर लवकरात लवकर लॉन्च केला जाईल. विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी आपण इथेच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट इन्फॉर्मेशनसोबत लवकरच भेटू. तोपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.